मित्रांनो नमस्कार. आज अत्यंत सिरियस केस माझ्याकडे आली होती. 4थ्या वर्गातल्या मुलीला पिरियड्सचा त्रास सुरू झालेला आहे. जनरली पिरियड्स हे 7व्या-8व्या वर्गामध्ये येतात 13 वर्षाच्या पुढच्या मुलींना, पण आजकाल अशा केसेस बघायला मिळतात आहे. 4थ्या वर्गातली पिरियड्स 4थ्या वर्गातल्या मुलीला पिरियड्स म्हणजे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. भविष्यामध्ये अशा मुलांना थायरॉईड, डायबिटीज, इनफर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी पुढे राहणार नाही, कारण तिच्या शरीरामध्ये मोजकेच अंडकोश उपलब्ध असतात. त्या अंडकोशामधले जे अंडे आहेत ते मोजकेच असतात आणि इतक्या लवकर पिरियड जर सुरू झाले तर ते संपतीलही तितक्या लवकर. आणि हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे हार्मोनल इम्बॅलन्स, ताणतणाव, खाण्यापिण्यामधले पदार्थ, खास करून बेकरी आणि दुधाचे पदार्थ ज्यामध्ये ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिनचं प्रमाण असतं. आजकाल मुलं बघतो आपण अजिबात एक्झरसाइज करत नाही. सकाळी उठले, आंघोळ केली की शाळा, शाळेतून आले ट्यूशन आले अभ्यास, जेवले झोपले, सकाळी उठले परत अभ्यास, हे रुटीन फिक्स आहे. फास्ट फूड ज्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे केमिकल्स आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपच्या ब्युटी क्रीम्स ज्यामधले केमिकल्स हार्मोन स्टिम्युलेट करतात, ज्यामुळे शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि लवकर पिरियड्स येण्यासारखे प्रकार सुरू होतात. आजकाल आपण बघतो अत्यंत कमी वयामध्ये मुलींना छाती दिसायला लागते, बॉडीला शेप यायला लागतो आणि पिरियड्स लवकर सुरू होऊन जातात. हे सगळे प्रकार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर रोज मुलांना सकाळी लवकर उठवा, त्यांच्या झोपेची आणि सकाळी उठण्याची वेळ फिक्स ठेवा. सकाळी उठून थोडं एक्झरसाइज, व्यायाम करा, त्यांच्यासोबत रोज थोडा खेळा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. फास्ट फूड जे आहे ते कमीत कमी त्यांना द्या आणि खास करून दुधाचे पदार्थ जसं गाई म्हशीचं दूध. आजकाल बरेचसे लोक गाई म्हशींना दूध वाढावं यासाठी प्रोलॅक्टिन किंवा ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन्स देतात आणि ते तसेच दुधामध्ये येतात आणि आपण मुलांना तेच दूध देतो. त्याचबरोबर गोड पदार्थ देणं कमी करा. जर मुलांना व्यवस्थित व्यायाम व खाण्यापिण्याच्या सवयी लागल्या तर तुमच्या मुलींना तुम्ही भविष्यात या आजारांपासून वाचवू शकता.